नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बीए द्वितीय वर्षातील तृतीय सत्रामध्ये भूगोल विषयाचा जो काही आपला पेपर आहे हवामानशास्त्र क्लायमेटॉलॉजी या पेपरचा या ठिकाणी अभ्यास करत आहोत, विचार करत आहोत. मित्रांनो, मागील तासामध्ये आपण हवामानशास्त्राचे स्वरूप नेचर ऑफ क्लायमेटॉलॉजी हे समजून घेत होतो. मित्रांनो, हवामानशास्त्राच्या विविध व्याख्या बघितल्यानंतर आपण हवामानशास्त्राचे स्वरूप कसं आहे हे ज्यावेळेस बघण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला असं दिसून येतं की हवामानशास्त्राचे स्वरूप हे गतिमान स्वरूपाचं आहे. हवामानशास्त्राचे स्वरूप हे सांख्यिकी स्वरूपाचं आहे. हवामानशास्त्र हे निरीक्षणात्मक स्वरूप प्राप्त झाले आहे. हवामानशास्त्राला अनुभवात्मक स्वरूप देखील प्राप्त झालेलं आहे. म्हणजे अशा पद्धतीने मित्रहो हे वेगवेगळे स्वरूप या ठिकाणी हवामानशास्त्राला प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. या व्यतिरिक्त देखील अजून वेगळ्या अशा प्रकारचे स्वरूप हे हवामानशास्त्राला प्राप्त झालेलं आहे. हे आपल्याला आता बघायचं आहे. मित्रहो, अलीकडच्या काळामध्ये आपण बघतोय की अलीकडचं युग हे विज्ञानाचं युग आहे आणि या विज्ञानामध्ये अनेक नियम हे आपण पाहतोय. वेगवेगळ्या शास्त्रज्ञांनी अनेक असे नियम या शास्त्राचे विज्ञानाचे हे या ठिकाणी बनवलेले आहे. जसं एखाद्या वस्तूला आपण उष्णता दिली की ती वस्तू प्रसरण पावते. म्हणजे हा नियम विज्ञानाचा आहे. एखाद्या वस्तूला आपण उष्णता दिली की ती वस्तू प्रसरण पावते. आणि मित्रो, अशाच प्रकारचे जे काही विज्ञानाचे नियम आहेत हे विज्ञानाचे नियम हवामानशास्त्रात देखील वापरले जातात. हवामानशास्त्राला हे नियम उपयुक्त ठरतात. हवामानशास्त्र व नैसर्गिक विज्ञानातील विविध घटकांचा परस्परांशी संबंध आहे. हवामानशास्त्र आणि जे काही नैसर्गिक विज्ञान आहे, निसर्ग विज्ञान आहे, हे नैसर्गिक विज्ञानातील विविध असे घटक यांचा परस्परांशी संबंध देखील प्रामुख्याने या ठिकाणी येतो. आणि त्यामुळे बघा, आपण पाहतोय की निसर्गातील असणारे विविध घटक नैसर्गिक विज्ञानामध्ये जे अभ्यासले जातात, आपण पाहतोय की भौतिक शास्त्रामध्ये विविध पदार्थांचा विचार केला जातो. पदार्थ विज्ञान आपण त्याला म्हणतो. त्याच पदार्थांचा संबंध हा हवामानशास्त्राशी देखील येतो. म्हणून या दोघांच्या संबंधाचा अभ्यास प्रामुख्याने या हवामानशास्त्रामध्ये होत असतो. त्याचबरोबर वनस्पतीशास्त्र असेल, त्याचबरोबर रसायनशास्त्र असेल, या शास्त्रातील विविध घटकांचा किंवा प्राणीशास्त्र असेल यांचा संबंध हा हवामानशास्त्रातील घटकांशी येतो. साधारणतः आपण पाहतोय की प्राणीशास्त्राचा जर आपण या ठिकाणी विचार केला तर प्राणीशास्त्रामध्ये त्या प्राण्यांची शरीर रचना, त्या प्राण्यांचे वैशिष्ट्य हे अभ्यासले जातात. तर त्या प्राण्यांच्या शरीर रचनेमध्ये झालेले बदल हे देखील अभ्यासण्याचे काम हे प्राणीशास्त्र करत असतं. मात्र हवामानानुसार हवामानाचे तापमान असेल, पर्जन्यमान असेल,
किंवा वायुभार असेल, आर्द्रता असेल, या घटकांचा परिणाम जे प्राणीशास्त्रामध्ये प्राणी अभ्यासले जातात त्या प्राण्यांवर होतो. म्हणजे याचा एक दुसऱ्याशी संबंध हवामानशास्त्रातील घटकांचा आणि प्राणीशास्त्रातील असणारे जे काही प्राणी हा घटक आहे या घटकांचा परस्पर संबंध आलेला आपल्याला दिसतो. साधारणतः आपण जर बघितलं तर आपल्याला दिसतं की वाळवंटी प्रदेशामध्ये जे काही प्राणी आढळतात त्याचा जर आपण विचार केला तर आपल्याला असं दिसतं की वाळवंटी प्रदेशातील प्राणी हे जे काही आहे ते गवताळ प्रदेशातील प्राण्यांसारखे नाही किंवा समशीतोष्ण कटिबंधातील प्रदेशासारखे नाही किंवा सदाहरित अरण्यातील प्रदेशासारखे नाही. तिथं वैशिष्ट्यपूर्णच प्राणी आपल्याला आढळतात. मग त्या ठिकाणी पाण्याचं दुर्भिक्ष असल्यामुळे त्या ठिकाणी आपल्याला असं दिसतं की उंटासारखे प्राणी की ते जास्त दिवसापर्यंत आपली तहान भागवू शकेल असं एकदाच पाणी पिणारे किंवा ज्यांना पाण्याची अतिशय कमतरता कमी प्रमाणात पाणी लागतं असेच प्राणी हे वाळवंटी प्रदेशामध्ये आपल्याला दिसून येतात. मग त्यामध्ये सरपटणारे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील किंवा उंटासारखा प्राणी हा आपल्याला वाळवंटी प्रदेशातच दिसतो. म्हणजे ही जी काही शरीर वैशिष्ट्यांचा अभ्यास प्राणीशास्त्र करतं त्याचबरोबर या घटकांचा परिणाम त्या प्राण्यावर होतो याचा संबंध या ठिकाणी आहे. म्हणून विज्ञानाचं जे काही हवामानशास्त्र हे जे काही आहे या हवामानशास्त्राला आज या विज्ञानाशी संबंध आल्यामुळे त्याला आज वैज्ञानिक स्वरूप प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं. म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणतो की हवामानशास्त्राला अलीकडच्या काळामध्ये वैज्ञानिक स्वरूप हे प्राप्त झालेलं दिसून येतं. त्यानंतर मित्रहो आपण जर पुढे बघितलं तर आपल्याला असं दिसतं की निसर्गातील विविध नैसर्गिक विज्ञानातील विविध घटकांचा पडताळा घेण्यासाठी निसर्गातील विविध घटकांचा पडताळा घ्यायचा असेल तर आपण काय करतो प्रयोग करण्याचे काम हे आपण करत असतो. म्हणजे निसर्ग विज्ञानातील विविध घटकांचा जर पडताळा घ्यायचा असेल तर त्यासाठी आपण विविध असे प्रयोग या ठिकाणी करतो. तशाच प्रकारचे प्रयोग हे हवामानशास्त्रामध्ये सुद्धा करावे लागतात. हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना तशाच प्रकारचे प्रयोग या ठिकाणी करावे लागतात. म्हणून हवामानशास्त्राला हे प्रयोगात्मक स्वरूप देखील या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. नैसर्गिक विज्ञानाप्रमाणे नैसर्गिक विज्ञानामध्ये आपण पाहतो की विज्ञान म्हणजे काय प्रयोग आणि प्रयोग म्हणजे काय की नियंत्रित वातावरणामध्ये केली जाणारी कृती म्हणजे प्रयोग. म्हणजे अशा प्रकारचे प्रयोग हे आपल्याला हवामानशास्त्रामध्ये देखील करताना आढळून येतात. म्हणून हवामानशास्त्राचा अभ्यास करत असताना असे प्रयोग देखील करावे लागतात. म्हणून हवामानशास्त्राला प्रयोगात्मक स्वरूप देखील प्राप्त झालेलं आहे. बघा हवामानशास्त्र हे वेगवेगळ्या स्वरूपामध्ये आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्यानंतर पुढचा मुद्दा जर आपण या ठिकाणी घेतला की हवामानशास्त्राचं स्वरूप हे कसं आहे हे बघण्याचा प्रयत्न जर केला तर प्रामुख्याने आपल्याला असं दिसतं की ज्यावेळेस आपण हवामानाचा अभ्यास करत असतो त्यावेळेस आपल्याला असं दिसतंय की प्रदेशानुसार हवामान बदललेलं आपल्याला दिसतं आणि प्रदेशानुसार हवामान बदललेलं असल्यामुळे परिणाम काय होतो की त्याचा परिणाम हा वनस्पती प्राणी आणि मानवी वर्तन देखील आपल्याला बदललेलं दिसून येतं. हवामानाच्या प्रादेशिक स्वरूपाचा देखील हवामानशास्त्रामध्ये सखोल असा अभ्यास केला जातो.
बघा आपल्याला या ठिकाणी असं म्हणता येईल की पृथ्वीवर प्रदेशानुसार हे आपल्याला हवामान बदललेलं दिसतं आणि या हवामानाच्या बदललेल्या स्वरूपामुळे त्या ठिकाणी वनस्पतीचे प्रकार आपल्याला विविध प्रकारचे वनस्पतीचे प्रकार दिसतात, वेगवेगळे प्राण्यांचे प्रकार दिसतात किंवा मानवाचं जे काही वर्तन आहे मग ते आर्थिक स्वरूपाचं असेल किंवा जीवन जगण्याची त्याची पद्धती असेल, यामध्ये देखील आपल्याला बदल झालेला दिसून येतो आणि या हवामानाच्या प्रादेशिक स्वरूपाचा अभ्यास, सखोल असा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केला जातो. म्हणून हवामानशास्त्र हे प्रादेशिक स्वरूपाचे शास्त्र आहे. हवामानशास्त्र हे प्रादेशिक स्वरूपाचे शास्त्र आहे. म्हणून हवामानाला प्रादेशिक स्वरूप देखील प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. बघा या ठिकाणी आपल्या असं लक्षात येईल की हवामानाला प्रादेशिक स्वरूप प्राप्त होतं. हवामानाचा अभ्यास करत असताना, अध्ययन करत असताना प्रदेशानुसार आपल्याला हवामान बदललेलं दिसतं आणि प्रदेशानुसार हवामान बदलल्यामुळे त्या ठिकाणचं असणारे वनस्पती असतील, प्राणी असतील किंवा मानवाचं वर्तन देखील बदललेलं आपल्याला दिसतं. मानवाच्या वर्तनामध्ये देखील बदल झालेला आपल्याला दिसतो आणि यांचा अभ्यास मग आपण हवामानशास्त्रामध्ये करतो. त्यामुळे आपण असं म्हणतो की हवामानाच्या प्रादेशिक स्वरूपाचा देखील अभ्यास हा हवामानाचं जे काही प्रादेशिक स्वरूप आहे याचा अभ्यास, सखोल असा अभ्यास हा हवामानशास्त्रामध्ये केला जात असल्यामुळे आपण त्याला प्रादेशिक स्वरूप हवामानशास्त्राला या ठिकाणी हवामानशास्त्राच्या अभ्यासाला या ठिकाणी प्रादेशिक स्वरूप देखील प्राप्त झालेलं आहे असं या ठिकाणी म्हणत असतो. मित्र, अलीकडच्या काळामध्ये विज्ञानाच्या आणि शास्त्राच्या प्रगतीमुळे आपल्याला असं दिसतं की मोठ्या प्रमाणात या आधुनिक काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हवामानविषयक घटकांचा अभ्यास करण्यासाठी नवनवीन प्रकारची साधन सामग्री या ठिकाणी उपलब्ध झालेली आहे आणि या साधन सामग्रीच्या अनुषंगानं हवामानाच्या घटकाचं सखोल असं अध्ययन हे अलीकडच्या काळामध्ये होऊ लागलेलं आहे. त्यामुळे आपण बघतोय की अलीकडच्या काळामध्ये कृत्रिम असे उपग्रह या ठिकाणी जे काही आहेत ते GIS सिस्टीम, भौगोलिक माहिती प्रणाली, त्याचबरोबर कॉम्प्युटर्स, संगणक, अत्याधुनिक अशा प्रकारची जी काही यंत्रे या ठिकाणी अलीकडच्या काळामध्ये आपण बनवलेली आहे. आधुनिक काळामध्ये ही यंत्रे, विमाने आणि त्याचबरोबर अद्ययावत अशा प्रकारच्या प्रयोगशाळा यांच्या माध्यमातून आपण अलीकडच्या काळामध्ये हवामानशास्त्राचा या ठिकाणी अभ्यास करू लागलो. मग यांचा अभ्यास करत असताना आपल्याला असं दिसतं की हवामानशास्त्राचे जे काही स्वरूप आहे हे आज आपल्याला बदलताना दिसत आहे. या बदलत्या हवामानाच्या घटकांचा मागोवा घेण्याचं कार्य हवामानशास्त्र आपल्याला करताना दिसतं. पूर्वीप्रमाणे आज हवामानशास्त्राचं स्वरूप हे वर्णनात्मक राहिलेलं नाही, न राहता ते आता विश्लेषणात्मक व स्पष्टीकरणात्मक झालेलं आहे. हवामानशास्त्रामध्ये केवळ आता नियम व संकल्पना यांचाच वापर केला जात नाही, तर आधुनिक अशा सामग्रीचा देखील
साधन सामुग्रीचा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये हवामानशास्त्रामध्ये वापर केला जातो आणि त्यामुळे अलीकडच्या काळामध्ये हवामानशास्त्राला आधुनिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. हवामानशास्त्राला आधुनिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. मित्रहो, या आधुनिक स्वरूपाबरोबरच आपण पाहतो की अलीकडच्या काळामध्ये मानवी जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम करणाऱ्या हवामानविषयक घटकांमध्ये जसं अतिवृष्टी, अवर्षण, जागतिक तापमान वृद्धी, प्रदूषण, ओझोनचा क्षय, वादळे यासारख्या असंख्य घटकांचा अभ्यास आपण या ठिकाणी हवामानशास्त्राच्या अनुषंगाने करतो किंवा करत आहोत. त्यामुळे त्यांच्यातून जे काही समस्या निर्माण होतात, या निर्माण झालेल्या समस्या सोडवण्याच्या दृष्टिकोनातून देखील या ठिकाणी हवामानशास्त्राच्या अनुषंगाने प्रयत्न केले जातात आणि मग हवामानशास्त्राच्या अनुषंगाने प्रयत्न केले जात असल्यामुळे हवामानशास्त्राला अलीकडच्या काळामध्ये फक्त वर्णनात्मकच नाही किंवा विश्लेषणात्मकच नाही तर उपयोजनात्मक अशा प्रकारचं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. म्हणजे हवामानशास्त्रातील असणारी माहितीचा वापर आपण समस्या सोडवण्यासाठी देखील या ठिकाणी करू लागलेलो आहोत. हवामानशास्त्रामध्ये निघणारे जे काही निष्कर्ष आहेत, या निष्कर्षाचा वापर, हवामानशास्त्रामध्ये निघणाऱ्या अनुमानांचा वापर आपण मानवाच्या दृष्टिकोनातून निर्माण होणाऱ्या या समस्या सोडवण्यासाठी सुद्धा या ठिकाणी आजच्या काळामध्ये आपण करत आहोत. म्हणून हवामानशास्त्राला अलीकडच्या काळामध्ये उपयोजनात्मक किंवा उपयोजित अशा प्रकारचं स्वरूप, प्राप्त झालेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे हवामानाचा अभ्यास हा उपयोजित स्वरूपामध्ये देखील आपल्याला उपयोगी पडताना दिसतं. म्हणजे हवामानाचा अभ्यासाचं स्वरूप हे उपयोजनात्मक देखील असलेलं आपल्याला आजच्या स्थितीमध्ये दिसून येतं. म्हणजे या पद्धतीने मित्रहो, हवामानाच्या अभ्यासाचे वेगळे स्वरूप, हवामानाच्या अभ्यासातून किंवा या वाक्याच्या एकंदर निरीक्षणातून हवामानाचे वेगळे स्वरूप या ठिकाणी आजच्या तासामध्ये आपण बघितलेले आहे. धन्यवाद.